नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण VGTI मुंबई या कॉलेजबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण PCCOE, COEP आणि PICT या कॉलेजबद्दल थोडी माहिती पाहिली होती. तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण VGTI, जे की वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया. तर VGTI, ज्याला आपण वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट असं म्हणून सुद्धा ओळखतो, हे मुंबईमध्ये आहे, माटुंगामध्ये. आणि इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1887. तर जवळपास याला 138 इयर्स झालेत कॉलेजला या. म्हणजे बरंच जुनं कॉलेज आहे. त्यासोबतच हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे आणि ऑटोनॉमस आहे. आणि त्यासोबतच या कॉलेजची रँकिंग ही 101 ते 150च्या बँडमध्ये होती. तर तुम्ही जेव्हा या कॉलेजबद्दल पाहाल तर तुम्हाला या कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स भेटतील, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, IT, मेकॅनिकल, प्रोडक्शन सँडविच म्हणून एक असती ब्रांच, ती एक, आणि टेक्स्टाईल. तुम्ही यातली तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे त्या ब्रांच तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघूया ते म्हणजे इनटेक. तर कोणत्या ब्रांचला किती सीटचा इनटेक सँक्शन झाला आहे ते पाहूया आपण. तर सगळ्यात पहिली ब्रांच आहे ती म्हणजे सिव्हिल, त्यासाठी 60 झाला आहे. कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, अशा सगळ्या ब्रांचेससाठी त्यांच्याकडे जवळजवळ 60 सीट्सचा इनटेक आहे. ठीक आहे. आता हे सीट्स कोणत्या, तर हे CET द्वारे जे सीट्स आपण भरतो त्या सीट्स आहेत. याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या असतात, जे की इन्स्टिट्यूट लेवलवरती पण सीट्स भरल्या जातात. यामध्ये जेईच्या वेगळ्या असतात, CETच्या वेगळ्या, परत डोनेशन देऊन वेगळ्या असतात सीट्स. नेक्स्ट बघूया ते म्हणजे फीस. आता ही जी फीस आहे ती फक्त ओपनवाल्यांसाठी आहे. कॅटेगरीवाल्यांसाठी फीस ऑब्व्हियसली कमी असेल आणि बऱ्याच वेगवेगळ्या स्कॉलरशिप देखील त्यांना असतात. सो त्यासाठी त्यांची फीस कमी असेल कम्पेअर टू जनरल लोकांसाठी. तर तुम्ही ते बघू शकता, ट्युशन फीस आहे, डेव्हलपमेंट फीस आहे, अदर फीस आहे, एक्झाम फीस, डिपॉझिट अँड कॉशन मनी, स्टुडंट इन्शुरन्स, ॲल्युमिनी असोसिएशन, लाईफ मेंबरशिप फीस आणि मेडिकल फॅसिलिटी, हे सगळं मिळून तुम्हाला नियरली 2,05,000 फीस एवढी पडेल. फीस वर खाली होऊ शकते, बट अप्रॉक्सिमेटली ही व्हॅल्यू असेल. नेक्स्ट बघूया ते म्हणजे प्लेसमेंट. तर या कॉलेजची प्लेसमेंट आपण इथे बघू शकतो. प्रत्येक ब्रांचसाठी इथे प्लेसमेंट दिली आहे, जसं की CS, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. आता यामध्ये या टेबलमध्ये टोटल स्टुडंट्स दिले आहेत की किती आहेत, त्यासोबतच किती मुलं इलिजिबल होते प्रत्येक वर्षीसाठी, आणि त्यासोबतच किती मुलांनी प्लेसमेंट घेतली आहे. ठीक आहे. आणि इथे आहे पर्सेंटेज, आणि त्यासोबतच हायेस्ट पॅकेज आणि ॲव्हरेज पॅकेज हे आहे प्रत्येक ब्रांचसाठी. जसं की CS साठी 89%चा प्लेसमेंट होता, IT साठी 85%, इलेक्ट्रिकलसाठी 80%, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 82%. आता हायेस्ट बघितलास तर तुम्हाला मेकॅनिकल मिळेल, मेकॅनिकल आणि सिव्हिल, जे की 99 आणि 96%चा आहे. आणि हायेस्ट पॅकेज आहे CS वाल्यांचं, 54 LPA आणि 41 LPA. आणि ॲव्हरेज पण तुम्हाला इथे दिसेल 16.35, 15 LPA असे आहेत पॅकेजेस. म्हणजे बरेच चांगला प्लेसमेंट आहे आणि त्यासोबतच पॅकेज सुद्धा खूप हाय आहे. आता नेक्स्ट आणि मेन टॉपिककडे आपण आलोय, ते म्हणजे कट ऑफ. तर कोणत्या पर्सेंटाईलला कट ऑफ असेल आणि तुम्हाला किती मार्क्स लागतात हे कॉलेज भेटायला, ते पाहूया आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिली ब्रांच आहे सिव्हिल. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 98.420 इतके पर्सेंटाईल लागतात, तरच तुम्हाला या कॉलेजमध्ये सिव्हिल ब्रांच भेटू शकते. आता प्रत्येक इयरनुसार थोडासा पर्सेंटाईल वर खाली होऊ शकतो, कारण की हा जो डेटा आहे तो मागच्या वर्षीचा असल्यामुळे आपण जस्ट एक पॉसिबिलिटी म्हणू शकतो की तुम्हाला कॉलेज मिळेल का नाही याचं. त्यासोबतच तुम्हाला ते रँक दिली आहे. आता CS साठी तुम्हाला 99.961 इतकी लागतात पर्सेंटाईल्स, IT साठी 99.919, इलेक्ट्रिकलसाठी 99.311. नेक्स्ट ब्रांच ENTC आहे. त्यासाठी तुम्हाला पर्सेंटाईल लागतात ते म्हणजे 99.686, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 99.530, मेकॅनिकलसाठी 99.628, प्रोडक्शनसाठी 98.358,
आणि टेक्स्टाईलसाठी 96.869. तर मित्रांनो, हा जो पूर्ण कट ऑफ होता तो फक्त ओपनवाल्यांसाठी आहे. ऑब्व्हियसली कॅटेगरीवाल्यांसाठी कट ऑफ थोडा कमी असेल, पण आपण एक जनरल डेटा घेतला आहे, कारण की जर सगळ्यांचा घेतला तर व्हिडिओ खूप मोठा बनेल. त्यासाठी हे फक्त ओपनवाल्यांसाठी आहे आणि कॅटेगरीवाले यालाच रेफर करून त्यांचा कट ऑफ पाहू शकता. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. मी अजून नवीन व्हिडिओ आणत जाईल विथ नवीन डेटा आणि नवीन कॉलेज. तर तुम्ही नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा खूप फायदा होईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आपण इथेच थांबूया.